नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पुणे महानगरपालिका सेंटरचा घोळ होताच, त्यासोबत 2 तारीखला मतदान आहे। त्याच्यावर आणि सेंटर खूप दूर दिल्यामुळे उमेदवारांची मागणी होती एक तर सेंटर बदलून द्या, एक तर एग्जाम पोस्टपोन करा। तर याच्यावर पुणे महानगरपालिकेने निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। खूप सारे जे राजकीय व्यक्तिमत्व होते किंवा जे प्रभावशाली व्यक्तिमत्व होते त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून किंवा निवेदन देऊन महानगरपालिकेला कळवलं होतं। आपण देखील विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त ईमेल करा, त्यांना ट्विटरवर टॅग करा आणि ही सगळी मोहीम आपल्याला यशस्वी दिसते। आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा जी आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। याच्याविषयीची ऑफिशियल नोटिफिकेशन येणं अजून बाकी आहे, कारण की ऑफिशियल नोटिफिकेशन येईल ती, परंतु हे अशा पद्धतीने एकदम ब्लर वगैरे मध्ये काहीतरी जे आहे तर ते दिलेलं आहे। ओके, बघा ही प्रेस नोट मध्ये काय म्हटलेले त्यांनी की पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता वर्ग 3 पदांसाठी 1 तारखेला कधी 1/2025 ला ही परीक्षा होणार होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात येत आहे, म्हणजे ती आता पोस्टपोन करण्यात येत आहे। पण आता जी त्यांनी नवीन तारीख आहे तर ती नवीन तारीख काय म्हटलेले, सदर परीक्षा लवकरात लवकर घेण्यासंदर्भातली योग्य कारवाई पुणे महानगरपालिकेमार्फत घेण्यात येईल। तसेच नव्याने निश्चित होणाऱ्या परीक्षेचा दिनांक पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल। तर या संदर्भातली माहिती जी आहे तर ती सामान्य प्रशासन विभाग पुणे यांनी दिलेली आहे। आता नेमकं काय बदलू शकतो, एक तर म्हणजे काय डेट आपली बदलणार आहे, पुढे एक्झाम सेंटर पण जे आहे मला वाटतं बदलू शकतात। एक्झाम सेंटर जे आहे तर ते देखील बदलू शकतात आणि हे एक्झाम सेंटर त्यांना अशा पद्धतीने ऍडजस्ट करावं लागणार आहे, कारण की सध्या रेल्वे ग्रुप डी ची भरती सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये जबरदस्त फॉर्म आणि काही सेंटर आता बुक झालेले आहे। आता मोस्ट प्रोबेबली याची एक्झाम लगेच डिसेंबर मध्ये होणार आहे। लगेच तुम्ही असं मानू नका की खूप दूर जाईल, भूमी अभय क्लासेस केलं काहीच झालं नाही जास्त, म्हणून तुम्ही ही जी आहे तर ते डिसेंबरच्या नुसारच तयारी केली पाहिजे। आता उर्वरित दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचे आहे तर तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह केला पाहिजेत। ज्यांनी ही टेस्ट जॉईन केली नसेल, 5 फुल सिलेबस टेस्ट आहे आपल्या पुणे महानगरपालिकेसाठी IBPS पॅटर्न नुसार। आणि लक्षात घ्या IBPS पॅटर्न नुसार सॉल्व्ह करताना 5 ऑप्शन व्यवस्थित पद्धतीने बघून सॉल्व्ह करत चला। राहिलेल्या दिवसात तुमचा जो वीक टॉपिक होता त्याच्यावर भर द्या आणि आता आपल्याला वेळ मिळालेला आहे आणि तुमचा हा वेळ चांगला व्हावा याच्यासाठी YouTubeवर आपले रिव्हिजन सिरीज जे आहेत तर ते आपण चालूच ठेवणार आहोत। टेक्निकलची असेल नॉन टेक्निकलची असेल त्या पण रिव्हिजन सिरीज जे आहेत तर ते लवकरच आपण सुरू करणार आहोत, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।